त्यांच्या सेवेकरता निवडलेला श्लोक ज्ञानेश्वरी अध्याय 16वा आणि या 16व्या अध्यायामधील प्रथम क्रमांकाचा असा हा श्लोक असून या श्लोकाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण संपत्तीचा विचार करत असताना दैवी संपत्तीचे काय गुण आहे आणि आसुरी संपत्तीचे काय गुण आहे याची मीमांसा करत असताना सर्वप्रथम या पहिल्या श्लोकामध्ये दैवी संपत्तीचा विचार काही लक्षणाने भगवंतांनी या श्लोकामधून केलेला आहे। तत्पूर्वी आपण या ठिकाणी ज्ञानेश्वरी बद्दल चिंतन करतो आहे आणि ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना आपण त्याची आतापर्यंत काही पूर्वपीठिका पाहिली। गेल्या 3-4 दिवसामध्ये या ज्ञानेश्वरीचा आपण विचार करतो आहे आणि हा विचार करत असताना आपण आतापर्यंत असं पाहिलं की जीवनामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर आपण ज्ञानेश्वरी न वाचता ज्ञानेश्वरीचं पारायण न करता आपण मरू नये असं आपण ऐकलं। का मरू नये याचा विचार करत असताना आपण 2-3 प्रकारे त्याचा विचार करून आलो। आपण असं पाहिलं की जीवनामध्ये काही गोष्टी चुकूनही करायच्या नसतात, काही गोष्टी चुकवायच्या असतात आणि काही गोष्टी चुकवायच्या नसतात असं आपण विचार करून आलो। आणि हा सगळा विचार करता करता आपण उदाहरणीशी असं पाहिलं काही गोष्टी जीवनामध्ये चुकूनही करू नये, काय करू नये याचाही विचार आपण केला। जीवनामध्ये काही गोष्टी आपण चुकवल्या पाहिजे, काय चुकवलं पाहिजे याचाही आपण थोडासा विचार करून आलो की माणसाने आपलं जन्म मरण जे असतं, जन्म मरणाची जी व्यथा असते ऐका, ती व्यथा आपण चुकवली पाहिजे। 84 लक्ष योनी आपण चुकवली पाहिजे, याच्याकरता आपण रात्रंदिवस प्रयत्न केला पाहिजे। याच्याकरता आपण रात्रंदिवस घ्या। आणि त्यानंतर आपण तिसरा प्रकार असा पाहत होतो की मनुष्याने जीवनामध्ये काही गोष्टी अजिबातही चुकवू नये, काय चुकवायचं नाही याचा विचार करत असताना आपण 2-3 गोष्टी पाहिल्या की मनुष्याने जीवनामध्ये सत्य आचरण चुकू नये। ऐका, जीवन जगत असताना सत्य आचरण सगळेच करतात ऐका, पण जीवन जगत असताना कर्म करत असताना सत्य कर्म करणं ऐका बरं का, त्याला शास्त्रामध्ये सत्याचरण असं म्हणतात। आणि सत्याचरण करणं माणसाने कधीही चुकू नये। जीवन जगत असताना सत्याचरणानेच आपण वागावं, नीतीनेच आपण वागावं, धर्मानेच आपण वागलं पाहिजे, शास्त्रानुसारच आपण वागलं पाहिजे असं शास्त्र आपल्याला सांगते। ऐका, आपण सगळे ज्ञानेश्वरी पारायण करतोय आणि ज्ञानेश्वरी पारायण करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा असं म्हणतात, अरे आपण कसं वागलं पाहिजे, शास्त्र म्हणेल ते सांडावे ऐका, ते राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषयी विरुद्ध। ज्ञानोबाराय असं सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, आताच आपली ती ओवी येऊन गेली ऐका। ज्ञानोबाराय काय सांगतात, शास्त्र म्हणेल ते सांडावे, जे शास्त्र सांगतं ना त्या पद्धतीने आपण केलं पाहिजे। शास्त्राने जर सांगितलं काही सोडून द्या ऐका बरं का, शास्त्राने जर सांगितलं याचा त्याग करा, तुमचं कल्याण आहे, आपण कोणत्याही प्रकारचा संशय न बाळगता आपण ते सोडून दिलं पाहिजे। काय सोडलं पाहिजे, ज्ञानोबारांनी एक उदाहरण दिलं, शास्त्र म्हणेल ते सांडावे, काय सांडावे, ते राज्यही तृण मानावे। शास्त्राने जर आपल्याला असं सांगितलं अरे हे राज्य, हे घरदार ऐका हे सगळं खोटं आहे, त्याचा त्याग करा, आपण आनंदाने सोडलं पाहिजे, शंका करू नये। का सोडावं बाबा, काही नाही, शास्त्र सांगते ना म्हणून आपण सोडलं पाहिजे। आणि शास्त्राने जर सांगितलं हे विष घ्या, हे तणनाशक घेण्यामध्ये तुमचं कल्याण आहे, लक्ष देऊन ऐका बरं का, हे तणनाशक घेण्यामध्ये तुमचं कल्याण आहे असं जर शास्त्र तुम्हाला सांगत असेल तर तिथे आपण शंका मनामध्ये धारण करू नये। ऐका, मनामध्ये विकल्प येऊ देऊ नये। शास्त्र सांगते ना, आपलं एक काम केलं पाहिजे, आपण आनंदाने ते विष प्राशन केलं पाहिजे। का, त्या विष प्राशनामध्येच आपलं कल्याण आहे, एवढा शास्त्रावर आपला विश्वास पाहिजे। मी कशा करता हे सगळं सांगतोय, माणसाने जीवनामध्ये काय काय चुकवायचं नसते त्याच्यामधलं पहिलं आपण पाहिलं की सत्य आचरण। ऐका, जीवन जगत असताना सत्य आचरण कधीही चुकू नये, एक विस्तार करत नाही, चला पुढे। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण अशी पाहिली होती
की जीवनामध्ये तीर्थयात्रा कधी चुकवायच्या नसतात. ऐका बरं का, आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो की नाही, आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. आता तीर्थयात्रा कशी करावी, गाडीनं करावी, पायी करावी, तो स्वतंत्र भाग आहे. पण तीर्थयात्रा करत असताना, पायी तीर्थयात्रा करत असताना जे काही आपलं तप होतं ना, ते तप गाडीने गेल्यानंतर होत नाही. ऐका बरं का, अनेक साधू संतांचे प्रमाण असे आहे की आपण तीर्थयात्रा पायी केली पाहिजे. मग काही लोक म्हणतील महाराज पूर्वी साधन नसेल म्हणून पूर्वीचे लोक पायी जात असेल. आता सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, सगळे वाहन आहेत, सगळ्या गोष्टी, सगळ्या सोयी आहेत, मग आम्ही तरी पायी गेलं पाहिजे का? हो बाबा, काही ठिकाणं असे आहेत की त्या ठिकाणी पायीच गेलं पाहिजे. एकनाथ महाराज असं सांगतात, पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धी नेई. देवाला मागणी मागतात एकनाथ महाराज की देवा तीर्थयात्रा पायीच झाली पाहिजे. पायी का झाली पाहिजे? पायी चालत असताना ऐकून ठेवा, कायिक तप घडते, पायी चालत असताना वाचिक तप घडते आणि पायी चालत असताना मानसिक तप घडते. तिन्ही प्रकारचं तप आपण पायी चालत असताना घडत असते. हे तीर्थयात्रेचं महत्व आहे, हे तीर्थयात्रेचं फल आहे. पण तीर्थयात्रा माणसाने जीवनात केलीच पाहिजे, कधी चुकू नये. मग आता कधी करावी तेही एक निदान आहे का? कधी केली पाहिजे, काय केली पाहिजे? पण एक दुर्दैव असं आहे का आपल्याला तीर्थयात्रा सुचतात ते 60च्या नंतर, आहे की नाही? 60-65 वर्ष झाले का मग आम्हाला लोक भेटतात, महाराज मग आमच्या ठाकरे बाबाला भेटतात, येऊ का यावर्षी पंढरपूरला गाडीत बसायला? असे आम्हाला कितीतरी अनुभव आहे. इथून पायी जाण्याच्या उद्देशाने निघतात. आता काय असते बघा, गाडीने जाणाऱ्या माणसाला पैकी जो पायी जातो त्याला जास्त महत्व असते, की नाही? एखाद्या तुमच्या गावातल्या बाईने जर सांगितलं का यावर्षी मला पायी ठाकरे महाराजांसोबत पंढरपूरला जायचं आहे, तर सगळ्या येटायातल्या बाया तिला काय करतात? तो सगळ्या बाया तिला म्हणतात वा चांगलं. मग ती म्हातारी जेव्हा जायला निघते ना, सगळ्या येटायातल्या बाया तिच्या पाया पडायला येतात. येतात की नाही? का? गाडीने जाते म्हणून का पायी जाते म्हणून? पायी जाते म्हणून, बरोबर आहे की नाही? ती पायी जाते म्हणून तिच्या सगळ्या महिला मंडळी पाया पडायला येतात. मावशी खरंच तू भाग्यवान आहे, तू पायी जातेस बाबा. आता तुमच्या गावातून निघत असताना तुम्हाला सांगते पायी जातो, पण महिनाभर गाडीत असते. हे आम्हाला माहिती आहे म्हणून सांगतो बरं का तुम्हाला. मग तुम्हाला काय वाटते, ही मावशी पायदळ गेली? पायदळ नसते, ती गाडीतच असते. हे ती संध्याकाळ झाली का आमच्या ठाकरे बाबापाशी, बस उद्या गाडीची सोय लावा. आता जमत नाही. आता कसं जमेल? अरे ऐका, काय असते का, हा जो वृद्धावस्थेचा वेळ आहे की नाही, 3 अवस्था असते की नाही शरीराच्या, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. एकदा माणसाला म्हातारपण आलं का 2 गोष्टी क्षीण होतात. समज के ना समजे समजो नादा नाही. मनुष्याला म्हातारपण आलं का 2 गोष्टी क्षीण होतात. काय काय क्षीण होते मी सांगत नाही, ज्ञानोबा सांगतात. मनुष्याला म्हातारपण आलं का पहिली गोष्ट आपले सगळे इंद्रिय क्षीण होतात. काय होतात? समजून घ्या बरं का, आपले सगळे इंद्रिय क्षीण होतात. मग सगळे म्हणजे सगळे आले त्याच्यामध्ये, सगळे इंद्रिय क्षीण होतात. कोणतंच इंद्रिय आपलं काम करत नाही. मग हात काम करत नाही, पाय काम करत नाही, डोळे काम करत नाही, कान काहीच काम करत नाही. कशामुळे? तो निसर्गाचा नियम आहे. मनुष्याला म्हातारपण आलं रे आलं की सगळी इंद्रिय क्षीण होतात, दुर्बल होतात, त्यांचा काही उपयोग होत नाही. म्हणजे त्यांना जे करायचं असते ते करता येत नाही. बघा तुम्ही, कधी कधी आता तरुण अवस्थेमध्ये आपल्याला ज्ञानेश्वरी पारायण करता येते, बरोबर आहे की नाही? पण म्हातारपणामध्ये, तरुणपणामध्ये करता येते तर करत नाही. आणि म्हातारपणामध्ये करावं वाटते तर होत नाही. 2-2, 3-3 तास बसता येत नाही, बरोबर आहे की नाही? त्रास होतो. जेव्हा करता येते तेव्हा आपण करत नाही, आणि जेव्हा करावं वाटते तेव्हा बोलत चला, तेव्हा करता येत नाही. याचा अर्थ काय झाला? मनुष्य म्हातारा झाला की त्याचे सगळे इंद्रिय क्षीण होतात, इंद्रिय काम करत नाही. म्हणजे काय झालं? पहिली गोष्ट इंद्रिय क्षीण होतात एक, आणि मनुष्य म्हातारा झाला की त्याची दुसरी गोष्ट क्षीण होते. काय होते? कमी होते. ते म्हणजे बुद्धी. काय कमी होते? बुद्धी. मनुष्य 60-65 वर्षाचा झाला का त्याची बुद्धी चालत नाही, बरोबर आहे की नाही? जो बाप मुलाला लहानाचा मोठा करतो तोच मुलगा बापाला काय म्हणते हो 70 वर्षाचा झाल्यानंतर? तुम्हाला काही कळत
म्हणतो की नाही. याचा अर्थ काय? दोष कोणाचा आहे? तो त्या म्हाताऱ्याचा दोष नाही, तो निसर्गाचा दोष आहे. मनुष्य म्हातारा झाला की माणसाची बुद्धी काम करत नाही. बघा तुम्ही, म्हातारी माणसं जास्त बडबड करतात की नाही? करतात की नाही? बरं, काय कारण आहे याला? याला एकच कारण आहे, तो निसर्गाचा नियम आहे. मनुष्य म्हातारा झाला की त्याची बुद्धी क्षीण होते, त्याची बुद्धी काम करत नाही. मग ऐका, बुद्धी क्षीण होते, इंद्रिय क्षीण होतात. ह्या दोन्ही गोष्टी क्षीण होण्याच्या अगोदर, या दोन्ही गोष्टी कमजोर होण्याच्या अगोदर आपण तीर्थयात्रा केली पाहिजे, हे मला सांगायचं आहे. लक्षात घ्या. कशा करता हे सगळं सांगतोय आपण? तीर्थयात्रा केल्याशिवाय राहू नये, सत्याचरण केल्याशिवाय राहू नये, या गोष्टी चुकवायच्या नाही. आणि तिसरी गोष्ट सांगत होतो की माणसाने नामस्मरण करणं चुकू नये, भक्ती करणं चुकू नये. भक्ती म्हणजेच नामस्मरण करणं चुकू नये. तिच्या पारायणाने काय होतं ऐका बरं का. काय आहे, या ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना आपल्याला फार नवल वाटत असेल. आता तुम्ही पहिल्यांदाच 25 वर्षाच्या पूर्वी ज्ञानेश्वरी पारायण झालं, कबूल आहे. पण आता 25 वर्षानंतर ज्ञानेश्वरी पारायण हे काय असतं बाबा? तुम्हाला पहिल्या दिवशी आश्चर्य वाटलं असेल म्हणून तुम्ही एवढ्या संख्येने आले. आता पहिल्या दिवशी येऊन फसले तुम्ही, असं मला वाटते बरं का. फसले काय? तुम्हाला वाटलं काय असं ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे असं नवीन काय आहे बाबा, असं तुम्हाला वाटलं असेल. पण असं जाऊ द्या, कारण पहिल्या दिवशी आल्यानंतर मग 7व्या दिवसापर्यंत आपल्याला सुट्टी घेता येत नाही. भागवतामध्ये तरी कथेमध्ये कधी येता येतं, काही काही 7व्या दिवशीच येते. बरोबर आहे की नाही? कथेचा नियमच आहे, कोणत्याही गावामध्ये सुरुवातीला येत नसते, शेवटी शेवटी येत असते. तो भाग सोडून द्या. मग हे ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे नेमकं आहे काय? या ज्ञानेश्वरीच्या पारायणाने काय होतं तर ऐकून ठेवा, सांगू तुम्हाला. काय आहे, जीवन जगत असताना माणसाने 2 गोष्टी करणं आवश्यक आहे. काय केलं पाहिजे? ऐका, आपण कीर्तनामधून अनेकदा ऐकलं, रोज कीर्तनकार इथं ज्ञानेश्वरी दिसते की नाही? ज्ञानेश्वरी चिंतन, ज्ञानेश्वरी पारायण दिसल्यानंतर रोज कीर्तनकार आपल्याला प्रस्तावना म्हणून ज्ञानेश्वरीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करते. सांगते की नाही? रोज रोज ज्ञानेश्वरीचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करते. मग ज्ञानेश्वरीचा बद्दल बोलत असताना जनाबाई काय म्हणते? माणसाने एक गोष्ट पाहावी आणि एक गोष्ट वाचावी. ऐका बरं का, काय सांगितलं? जनाबाईने असं सांगितलं, काय वाचावं आणि काय पाहावं हे माणसाला कळालं पाहिजे. ज्या माणसाला जीवनामध्ये आपलं कल्याणच करायचं असेल त्यांनी काय पाहावं, लक्ष देऊन ऐका. मी जर आध्यात्मिक चिंतन करतो, काय पाहावं आणि काय वाचावं हे जगाला कळत नाही, म्हणून जनाबाईला सांगावं लागलं. जनाबाईला सांगण्याकरता यावं लागलं, अरे काय वाचा, आपल्याला काय वाचावं हे कळतच नाही. ऐका तुम्ही, या जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या वाचू नये, काही गोष्टी कधी कधी वाचाव्या, पण काही गोष्टी ऐका बरं का नेहमी वाचाव्या. काही गोष्टी या शब्दाचा अर्थ काय? ऐका, काही वेळेला वाचन करायचं असेल तर काही पुस्तकं अजिबात वाचू नये. काही पुस्तकं, काही पदार्थ, काही वस्तू आहे, काही गोष्टी कधी कधी वाचल्या पाहिजे. पण काही गोष्टी अशा आहेत की त्या वाचल्याशिवाय राहूच नाही, त्याच वाचाव्या. मग काय वाचू नये? ऐका बरं का. काय आहे, जे वाचल्यानंतर, मी काय बोलतो थोडंसं बारकाईने ऐका, जे वाचत असताना आपल्या अंतःकरणामध्ये विकार जागृत होत असेल, ऐका बरं का, समज के ना समजो समजो नादाने. आपण एखादं पुस्तक वाचत असताना आपल्या अंतःकरणामध्ये जर काम जागृत होत असेल, विकार जागृत होत असेल, तर असे पुस्तक जीवनामध्ये कधीही वाचू नये. असे पुस्तकं वाचल्यानंतर आपलं कल्याण होणार नाही, उलट आपल्या जीवनाचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. मग काय करावं? ज्या पुस्तकाने आपल्या अंतःकरणामध्ये विकार निर्माण होत असेल, जागृत होत असेल, जागे होत असेल, असे पुस्तकं माणसाने जीवनात कधी वाचू नये, कधी वाचू नये. ठीक आहे महाराज, कळालं. मग काही गोष्टी अशा आहे कधी कधी वाचाव्या. काय? पेपर कधी कधी वाचला पाहिजे, पेपर वाचलाच पाहिजे ऐका, पण नेहमी पेपर घेऊन बसू नये. कधी कधी पेपर वाचला पाहिजे, कधी कधी म्हणतो बरं का. काही गोष्टी ज्या ग्रंथामधून, ग्रंथ म्हणता येत नाही, ज्या पुस्तकामधून आपल्या अंतःकरणामध्ये विकार निर्माण होतात, असे पुस्तक कधी वाचू नये. एक, पेपर कधी कधी वाचला पाहिजे, पण
जनाबाईने असं सांगितलं, एक गोष्ट आवर्जून वाचल्याशिवाय राहू नये. काय? ती म्हणजे ज्ञानेश्वरी. वाचायचीच आहे ना, तर ज्ञानेश्वरी घेऊन बसा. अरे फार सामर्थ्य आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ऐका, एक उदाहरण सांगतो, घडलेलं उदाहरण. आपण ऐकलं की नाही मला माहिती नाही. आळंदीमध्ये एक छोटासा मुलगा आहे, लक्षात घ्या. आणि त्या आळंदीमध्ये एक छोटासा मुलगा आहे. त्या मुलाच्या अगदी बालपणामध्येच, ऐका बरं का, मला असं वाटते 9-10 वर्षाचा मुलगा असेल. त्या 9-10 वर्षाच्या मुखोद्गत ज्ञानेश्वरी आहे. खरं सांगा, आपल्याला असं वाटत नाही का ढोबरात जीव द्या म्हणून? वाटते की नाही सांगा ना? 10-12 वर्षाचा मुलगा, त्याच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. काय कारण असेल? किती आश्चर्याची गोष्ट आहे सांगा ना. आम्ही कथा कीर्तन करतो, आमच्या अजून सहजा पाठ झाली नाही. ऐका बरं का, पण एक 10-12 वर्षाचा मुलगा, त्याची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य सांगतो तुम्हाला. का वाचलं पाहिजे, वाचल्यानं काय होते, हे सगळं तुम्हाला एकदम सोपं करून सांगतो. मला सांगा, त्या मुलाच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं. आणि सगळ्या लोकांनी विचार केला, अगदी 10 वर्षाचा मुलगा आणि याच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, कशी पाठ केली असेल याने? चला आता त्याला काही सांगता येईना. मग काय असते ऐका, असा मुलगा जन्माला येण्याकरता आई वडिलाचं भाग्य लागते बरं का. आई वडीलच पुण्यवान लागतात. एक श्लोक सांगतो तुम्हाला. एखादा इच्छुक मुलगा जर जन्माला आलेला असेल बरं का, लक्ष देऊन ऐका, शास्त्राने असं वर्णन केलं की शास्त्र असं सांगते का, सुभाषितकाराचा एक श्लोक आहे का, सुभाषितकाराने असं सांगितलं, उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खतः हातातो वंशदोषेन आत्मदोषेन दरिद्रता. ऐका बरं का, एखादा उन्मत्तो, एखादा इच्छुक मुलगा जर जन्माला आलेला असेल तर कोणाचा दोष आहे हो? माहितीये का? उन्मत्तो मातृदोषेन, त्याच्या आईचा दोष आहे. ऐकून ठेवा, त्याच्या आईच्या दोषाने एखादा उन्मत्त मुलगा जन्माला येतो. काही काही मुलं मूर्ख जन्माला येतात. मग एखादा मुलगा जर मूर्ख जन्माला आला तर कोणाचा दोष आहे? उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खतः. वडिलाच्या दोषामुळे मुलं मूर्ख जन्माला येतात. हे ऐकून ठेवा. आपल्या लेकराकडे पाहायचं, आणि आपल्या लेकराकडे पाहत असताना त्याच्यामध्ये कोणते लक्षणं दिसतात? तो मूर्ख दिसतो का तो इच्छुक दिसतो? मग इच्छुक असेल तर कोणाकडे बोट दाखवावं? झोपू नका. आणि तो जर मूर्ख दिसत असेल तर कोणाकडे बोट दाखवावं हे तुम्ही समजून घ्या. एखादा इच्छुक मुलगा जन्माला आला असेल तर आपल्याकडे बोट दाखवावं. मूर्ख मुलगा जन्माला आला असेल तर त्याच्या बापाकडे बोट दाखवावं. काही काही लेकरं कंजूस जन्माला येतात. ऐका बरं का, कंजूस मुलं कोणामुळे जन्माला येतात? कोणाच्या दोषामुळे? शास्त्रकार सांगते, हातातो वंश दोषेन. ऐकून ठेवा, एखादा मुलगा कंजूस जन्माला जर येत असेल तर त्याला दोष त्याच्या आज्याचा आहे. कोणाचा? आज्याचा. आज्याच्या दोषामुळे वंश दोषेन. ऐकून ठेवा, वंश दोषेन काय? हातातो वंश दोषेन. त्याच्या वंशामुळे म्हणजे त्याच्या आजोबामुळे तो कंजूस जन्माला येतो. आणि काही काही मुलं दरिद्री जन्माला येतात. आता दरिद्री कोणामुळे जन्माला येते हो? आता कोण राहिली सांगा? आजी, आई झाली, बाबाई झाले, आजोबाई झाले, फक्त आजीच राहिली काही की नाही. मनुष्य दरिद्री जन्माला येतो. कोणामुळे येतो? आजीमुळे? नाही नाही. ऐका बरं का, शास्त्रकारांनी काय सांगितलं? आत्मदोषेन दरिद्रता. मनुष्य दरिद्री जर जन्माला आलेला असेल, लक्ष द्या माझ्याकडे, तर त्याच्यामध्ये कोणाचाच दोष नसतो, त्याच्यामध्ये स्वतःचाच दोष असतो. ऐका, स्वतःच्याच कर्माने, स्वतःच्याच दोषाने मनुष्य दरिद्री जन्माला येतो. त्याला कोणाचाही दोष नसते. मला सांगायचं एवढंच आहे. आता उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, याच्या विरुद्ध करा. याच्या विरुद्ध कळते की नाही? म्हणजे उन्मत्त मुलगा जन्माला आला तर आईचा दोष, बरोबर आहे. आणि जर एखादा सुशील मुलगा जन्माला आला तर कोणाचं पुण्य? आता विरुद्ध करा ना. सुशील मुलगा जर जन्माला आला तर आईचं पुण्य. एखादा हुशार मुलगा जन्माला आला तर त्याच्या वडिलाचं पुण्य.
एखादा उदार मुलगा जन्माला आला तर त्याच्या आज्याचं पुण्य, आणि एखादा श्रीमंत मुलगा जन्माला आला तर त्याच्या स्वतःच पुण्य. लक्षात घ्या. आपल्याला काय सांगायचंय, मग एखादा सज्जन मुलगा, हुशार मुलगा जर जन्माला येत असेल तर ही कोणाला श्रेय जाते? हे त्याच्या आई वडिलाला श्रेय जाते. लक्षात घ्या. तो 10 वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वरी मुखोद्गत, लोकांनी असा विचार केला म्हणजे आपण याच्या घरच्यांची भेट घेऊ. लक्ष देऊन ऐका, ज्ञानेश्वरीत काय पॉवर आहे. घरच्यांची आपण भेट घेऊ असं ठरवलं. सगळी मंडळी त्याच्या घरी आले आणि घरी आल्यानंतर त्याच्या आईला विचारलं, म्हणे काय तुम्ही भाग्यवान आहे, काय तुम्ही मुलाला जन्माला घातलं, तुमचा 10 वर्षाचा मुलगा त्याच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, 9000 ओव्या त्याच्या मुखोद्गत आहे. लक्ष देऊन ऐका, असं काय पुण्य केलं तुम्ही, असं कोणतं तप केलं, अशी कोणती पूजा तुम्ही केली, सांगा ना, आम्हाला सांगा. आम्हालाही ज्ञानेश्वरी पाठ करायची आहे, असं तुम्ही केलं तरी काय सांगा. अशी कोणती साधना केली, अशी कोणती पूजा केली, कोण्या देवाची पूजा केली, कोणतं अनुष्ठान तुम्ही केलं, सांगा सांगा. असं म्हटल्यानंतर ऐका बरं का, त्या पोराच्या आईने एकच उत्तर दिलं, कोणतं अनुष्ठान केलं नाही म्हणे, कोण्या देवाची पूजा केली नाही, कोणत्या प्रकारचं तप केलं नाही. मग हे झालं कसं? तिने एकच उत्तर दिलं. झोपले नाही ना, तिने एकच उत्तर दिलं, म्हणे पहा, माझ्या मुलाच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, त्याला एक गोष्ट कारण आहे. काय कारण आहे? तिने एकच सांगितलं, मी गर्भवती असताना 1001 पारायण केले म्हणे. झोपू नका. किती? 1001. कधी? गर्भवती असताना. ऐका, माझा मुलगा पोटात असताना मी 1001 पारायण केले आणि म्हणून माझ्या मुलाने ते पोटातच ऐकलं म्हणे. लक्ष देऊन ऐका, पोटातच त्याने श्रवण केलं म्हणून त्याच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली. काय कारण आहे हो? ज्ञानेश्वरीचं पारायण. हे लक्षात ठेवा. 1001 पारायण त्या माऊलीने तो मुलगा पोटात असताना केलं. किती सामर्थ्य आहे सांगा ना. सोपं नाही आहे. ज्ञानेश्वरी ही सामान्य नाही आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना मनुष्य ज्ञानी होतो. आपण रोज कीर्तनात ऐकतो. ऐका, काय असते, ज्ञानेश्वरी हा अनुष्ठानाचाही ग्रंथ आहे. हे जरा तुम्हाला अवघड जाईल म्हणा, पण ऐकून ठेवा. काही ग्रंथ असे असतात की ते केवळ अभ्यास करायचे असतात, त्याचं पारायण करता येत नाही. काही ग्रंथ असे असतात की त्याचं फक्त पारायण करता येतं, अभ्यास करता येत नाही. समजून राहिलं ना बोलणं? ऐकून ठेवा, थोडंसं कान द्या म्हणजे लक्षात बसेल. काही ग्रंथ असे असतात की त्याचं फक्त अनुष्ठान करता येते, म्हणजे फक्त पारायण करता येते, त्याचा अभ्यास करता येत नाही. काही ग्रंथ असे असतात की त्याचा फक्त अभ्यास करता येतो, अनुष्ठान करता येत नाही, पारायण वगैरे करता येत नाही. पण एक ग्रंथ असा आहे की त्याचं अनुष्ठानही करता येते आणि त्याचा अभ्यासही करता येतो. आता ऐका, मी उदाहरण सांगतो तुम्हाला. काही ग्रंथ असे की ते फक्त पारायणाकरता उपयोगी आहे, ते फक्त अनुष्ठानाकरता उपयोगी आहे. उदाहरण सांगतो, शिवलीला अमृत आहे, आहे की नाही? याचा अभ्यास करायचा असतो का पारायण? काय करायचं असते सांगा ना. याचं अनुष्ठान करायचं असते, याचं पारायण करायचं असते. शिवलीला अमृताचा अभ्यास करायचं काही कारण नाही. शिवलीला अमृताचा फक्त अनुष्ठान, फक्त पारायण. चला, माझ्या सद्गुरू गजानन महाराजांचा श्री गजानन विजय ग्रंथ घ्या. कशा करताय हो? अभ्यासा करताय की अनुष्ठाना करताय? अनुष्ठाना करता, पारायणा करताय. आपण महाराजांच्या गजानन विजय ग्रंथाचं पारायण केलं, फार मोठं पुण्य आहे, महाराजांची कृपा होते. ते अनुष्ठाना करताय. शिवलीला अमृत अनुष्ठाना करता, श्री गजानन विजय ग्रंथ अनुष्ठाना करता. ऐकून ठेवा, या ग्रंथाचा अभ्यास करायचं काही कारण नाही, फक्त पारायण करा, अनुष्ठान करा. काही ग्रंथ असे की त्याचा अभ्यासच करावा लागतो, त्याचं पारायण वगैरे करता येत नाही. तुम्ही नावही ऐकलं नसेल, एक ग्रंथ आहे, ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ आहे. ऐका, आता नाव ऐकलं नसेल तुम्हाला, जे वारकरी लोक आहेत त्यांनी काय माहिती ऐकलं की नाही मला माहिती नाही. ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ आहे. याचं पारायण करता येते का? याचं पारायण करता येत नाही. याचा अभ्यास करावा लागतो. काय करावा लागतो? अभ्यास करावा लागतो. पण ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे की त्या ज्ञानेश्वरीचं अनुष्ठानही करता येते आणि त्या ज्ञानेश्वरीचा अभ्यासही करता येतो. हे लक्षात घ्या. अभ्यास,
कारण ज्ञानेश्वरी अनुष्ठानाकरताही उपयोगी आहे आणि ज्ञानेश्वरी अभ्यासाकरताही उपयोगी आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही माझ्यापेक्षा शिकलेले आहात. मी काय 7वा वर्ग आहे, लक्षात घ्या. तुम्ही माझ्यापेक्षा भरपूर शिकलेली मंडळी आहात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जेवढे काही जगामध्ये शोध लागले ना, ते सगळे शोध कुठून लागले? ज्ञानेश्वरीमधून लागले. लक्षात घ्या. फक्त गोष्ट अशी झाली, माहिती आहे तुम्हाला, ज्ञानेश्वरीमधून हे सगळे शोध लागले, पण ते शोध आपल्याला लावता आले नाही. ज्ञानेश्वरीमध्ये एवढं ज्ञान होतं, ऐका, ज्ञानेश्वरीमध्ये अशा ओव्या होत्या की सोनं कशापासून तयार करायचं अशा ओव्या ज्ञानेश्वरीत होत्या. सामान्य ज्ञानेश्वरी सोनं कसं तयार करायचं हे सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं होतं. पण एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीतल्या त्या ओव्या काढून टाकल्या. तुम्ही म्हणाल त्यांचा काय अधिकार काढण्याचा? कारण ज्ञानेश्वर महाराजांचाच अवतार कोण आहे? एकनाथ महाराज आहे. आणि एकनाथ महाराजाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं त्या ओव्या काढायला. का काढायला सांगितल्या? कारण ज्ञानेश्वर महाराजांनी असा विचार केला, जर ऐका या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये जर राहिल्या तर लोक खरं ज्ञान घेतील का सोनच तयार करतील? एवढं लक्षात घ्या, बरोबर आहे की नाही? लोक कशाच्या मागे लागेल? सोन्याच्याच मागे लागेल. खरं ज्ञान ज्ञानेश्वरीमधून लोक घेणार नाही. म्हणून नाथाला असं सांगितलं, नाथबाबाला ज्ञानेश्वर महाराजांनी, या ज्ञानेश्वरीतल्या सोनं तयार करण्याच्या ज्या ओव्या असतील ना, त्या सगळ्या तुम्ही काढून टाका म्हणे. ही आज्ञा दिली ज्ञानोबांनी नाथाला. लक्षात द्या. आणि म्हणून नाथाने त्या ओव्या काढून टाकल्या. पण तरीही ज्ञानेश्वरीमध्ये फार अगाध ज्ञान आहे, अगाध ज्ञान आहे. विमानाचा शोध ज्ञानेश्वरीमधून, घड्याळीचा शोध ज्ञानेश्वरीमधून, टीव्हीचा शोध ज्ञानेश्वरीमधून. हे सामान्य नाही ज्ञानेश्वरी. जगामध्ये जेवढे काही शोध लागलेले आहेत ते सगळे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून लागलेले आहेत. या ज्ञानेश्वरीच्या अक्षरापासून लागलेले आहे. ज्ञानेश्वरीतला ऐका बरं का, ज्ञानेश्वरीतली ओवी महत्वाची नाही. तुम्ही माझ्यापेक्षा शिकलेले आहेत. ज्ञानेश्वरीतली ओवी म्हणजे एक वाक्य समजा, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. वाक्य कशापासून तयार होते? बोलत चला. वाक्य कशापासून तयार होते? शब्दापासून, बरोबर आहे की नाही? शब्द कशापासून होते? अक्षरापासून होते. अक्षर कशापासून होते? हा, बोला ना, बोला ना. वर्णापासून. कशापासून? वर्ण असते की स्वर, वर्ण आपण शिकतो की नाही? वर्णापासून अक्षर तयार होते, अक्षरापासून शब्द तयार होते, शब्दाच्या समूहापासून वाक्य तयार होते, बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, ज्ञानेश्वरीतली ओवी म्हणजे एक वाक्य महत्वाचं नाही, ज्ञानेश्वरीतला शब्द महत्वाचा नाही. ऐकून ठेवा, ज्ञानेश्वरीतलं अक्षर महत्वाचं नाही, ज्ञानेश्वरीच्या शब्दावर असणारे जे अनुस्वार असते की नाही, काना, मात्रा, अनुस्वार, विलांटी, हे सगळं असते की नाही, एका एका विलांटीला महत्व आहे, एका एका अनुस्वाराला महत्व आहे. हे लक्षात घ्या. सामान्य नाही ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीतला अक्षर न अक्षर महत्वाचं आहे. त्या अक्षरावरती, त्या शब्दावरती असणारे अनुस्वार, विलांटी, काना, मात्रा, हे सगळं महत्वाचं आहे. एवढी ज्ञानेश्वरी महत्वाची आहे. लक्षात घ्या, एवढी ज्ञानेश्वरी महत्वाची आहे. सांगू तुम्हाला, फार महत्व आहे ज्ञानेश्वरीचं, सामान्य नाही. आपण या ज्ञानेश्वरीचा जर विचार केला, एक ओवी सांगतो तुम्हाला, त्या ओवीपासून, लक्ष देऊन ऐका, त्या ओवीपासून घड्याळीचा शोध लागला. एक ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलं, उपजेते नाशे, नाशिलेते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या ओवीपासून घड्याळीचा शोध लागला. आपलं दुर्दैव आहे. काय दुर्दैव आहे? आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, ऐका, आणि महाराष्ट्रात जन्माला येऊन ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबासारखे संत अवतीर्ण झाले, ज्या महाराष्ट्राचं भाग्य आहे की ज्या महाराष्ट्राला ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला, पण आपल्याला त्या ज्ञानेश्वरीकडे आपलं लक्ष नाही, त्या ज्ञानेश्वरीची आपल्याला ओळख नाही. लोक परदेशातून येतात, ऐका, आणि ही ज्ञानेश्वरी इंग्रजीमध्ये करून आपल्या देशात नेतात आणि त्या ज्ञानेश्वरीच्या एका एका ओवीचा
एका एका शब्दाचा, एका एका अक्षराचा अभ्यास करतात आणि एका एका वस्तूचा शोध लावतात. एवढी ज्ञानेश्वरी गहन आहे.